रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीची धाड, तुमची पहिली प्रतिक्रिया? थोड़ी देर हो गई। रवींद्र वायकरने नोटबंदीच्या काळात पण मोठ्या प्रमाणात त्यांचे जे मित्र पटेल, चंदूलाल पटेल, पुष्पक बुलियन याच्यात पण हात धुवून घेतले होते। फक्त एवढंच नव्हे, उद्धव ठाकरेचे पार्टनर आहे जो अलिबाग कोर्लेचा 19 बंगला, हे ठाकरे परिवार वायकर परिवाराचा जॉईंट प्रोजेक्ट आहे। आणि याच्यात आज ईडीनी धाड पडली असं दिसतंय। आता कळतंय 500 कोटीचं हॉटेल उद्धव ठाकरेंनी जुलै 2021 मध्ये मुख्यमंत्री असताना बेकायदेशीररित्या दिलं। महापालिका आयुक्त इक्बाल चहलनी ट्रस्ट पद्धतीने ते हॉटेल त्यांना परमिशन दिली। शिंदे सरकार आल्यानंतर इक्बाल चहलनी पुन्हा आपल्या घोटाळेबाज निर्णयाचं समर्थन केलं होतं। नंतर मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्यामुळे वायकरचं ते लायसन्स कॅन्सल झालं, परमिशन रद्द झाली। न्यायालयाने पण मान्य केलं की वायकरचा घोटाळा। मी स्वागत करतो। यातून काय काय बाहेर येणार काय माहित। आता त्यांच्या आणि ठाकरेचे पार्टनरशिप संबंधी आणखीन काय माहिती पण आली बाहेर तर मला आश्चर्य वाटणार नाही। सोमय्याजी, मात्र डिसेंबरमध्ये ज्या वेळेला रवींद्र वायकर यांची ईडी कडून चौकशी झालेली होती त्यावेळेला वायकरांनी असं म्हटलेलं होतं की आपल्यावर आरोप वगैरे काही नाही, काही प्रश्नांची उत्तरे ईडीच्या अधिकाऱ्यांना हवी आहेत, ती उत्तर आपण दिलेली आहेत। 500 कोटी रुपये ढापले त्यांनी उद्धव ठाकरेच्या आशीर्वादाने, हे काय उत्तर आहे का? आणि महापालिकेने आता कॅन्सल केलं। न्यायालयाने सांगितलं खोट्या पद्धतीने हे केलं होतं। रवींद्र वायकरने भ्रष्ट पद्धतीने माहिती लपवली होती। तर अगर चोरी की, 500 कोटीचा घोटाळा केला, नोटबंदी मध्ये काय काय दिवे लावले, हिसाब तो देना ही पडेगा। सोमय्याजी, वायकर यांच्या सोबतच 6 जणांच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आता पाहू, इन्क्वायरी मुंबई पोलिसांची पण सुरू आहे, इन्क्वायरी वायकरची पण सुरू आहे। आता यातनं 19 बंगलो त्या घोटाळ्याकडे पण जाऊ शकते, माहित नाही, पाहूया आपण। ठीक, धन्यवाद सोमय्याजी, तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी। तर भाजपचे नेते किरीट सोमय्या आपल्या सोबत होते।